बाप्पाचं आगमन झालेलं आहे, काय सांगाल? बाप्पाचं दर्शन आज सुरू होत आहे, म्हणजे आगमन झालेलं आहे. सालाप्रमाणे आम्ही याही वर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं आगमन केलंय आणि येणारी 5 दिवस मुंबईत आणि 11 दिवस गावी आम्ही गणपतीची सेवा करणार आहोत. गणपतीला मी प्रार्थना करतो गणरायाला की आमच्या कुटुंबातील सर्वांना त्यांनी दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत. त्याचप्रमाणे राज्यातील तमाम जनतेलाही सुखी, समाधानी, समृद्ध गणरायाने ठेवावं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना आणि आमचे चिरंजीवांना त्यांना यशस्वीरित्या हे वर्ष जावो, कारभार यशस्वीरित्या होवो, यश मिळो, एवढ्या शुभेच्छा त्यांना गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मी देतो आणि गणरायाकडे प्रार्थना करतो की यांना यशस्वी करा. आमचा नातूही उभा आहे, दोन्ही नातू आहेत आणि त्याप्रमाणे फक्त देवाजवळ शुभेच्छाची प्रार्थना करतो. चांगल्या क्षणी कुटुंब एकत्र येणं नेहमीच चांगलं असतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटतात, उत्सव आहे. अनेक वर्षांनी 2 भाऊ एकत्र येत आहेत. तू का अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहेत दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. ते आम्ही, मला याच्या तुझ्या प्रश्नाला उत्तर मी काय देऊ इच्छित नाही. जर तुम्ही नितेशजींचा उल्लेख केला म्हणून काल रोज त्यांनी पाहणी केली. 1 सप्टेंबरपासून एक मोठा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होतोय. खरं तर एवढ्या आधी घोषणा झाल्या, 147-148 परवानग्या एवढ्या कमी वेळात घेतल्या, कसं वेगळं बघता? कारण तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यात, किती अडचणी असतात. नाही, या अडचणीवर मात करून त्यांनी एवढ्या परवानग्या आणलेल्या आहेत, हे तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे, मी नाही. माझ्या शुभेच्छा पूर्ण त्याच्याशी पाठीशी आहेत आणि नितेश वेगवेगळे उपक्रम, बंदर आल्यानंतर, पोट विभाग आल्यानंतर, विशेष आल्यानंतर तो चालू केलाय, त्याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. नितेशजी, तुमच्यासाठी हा गणेश जरांगे पाटील जे आहेत ते मराठा माहिती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.